अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. श्रोतो, आज आपण श्रवण करणार आहोत आपल्याच मेड फॉर मराठी परिवारातील एका दत्तभक्तांनी त्यांचा कुरोपूरचा लिहिलेला अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये. परंतु तत्पूर्वी आपल्यासह असे काही अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता. आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. त्यासाठीची अधिक माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला ऐकूयात त्यांचा हा दिव्य असा कुरोपूर अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. नमस्कार. मी एक स्वामी भक्त पुण्यावरून. श्रींच्या इच्छेने कुरोपूरमधील मला आलेला एक अनुभव मी इथे सांगत आहे. मी एका पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीमध्ये कामाला होतो. काही चुकीच्या निर्णयांमुळे माझ्यावरती भयानक कर्ज झाले. अर्थात कुठलाही वाममार्गामध्ये पैसे उडवले नव्हते, पण पगार कमी आणि खर्च जास्त. एकाच भागवायला दुसऱ्याकडून घ्यायचं आणि दुसऱ्याच भागवायला तिसऱ्याकडून. याने अनेक सावकार करून बसलो. कर्ज फिटायचे नाव घेत नव्हते. खूपच विमनस्क अवस्था झाली होती. कोणी मार्गदर्शन करणारे नव्हते किंवा कोणी पाठीराखे नव्हते. नाही म्हणायला फक्त स्वामींची साथ होती, पण तेही आता रुसल्यासारखे झाले होते म्हणा. किंवा माझ्या या चिंतेपायी सेवेमध्ये मी कमी पडत होतो. पण मार्ग निघत नव्हता. घरी 2 मुलं, पत्नी. कुठून तरी मला श्रीपाद श्री वल्लभांची पोथी वाचण्यात आली आणि ती स्वामी इच्छेने घरी आणली. घरी पारायण सुरू केले, पण कशाचे काय, काहीही फरक नाही. शेवटी मी आत्महत्या करायचा निर्णय पक्का केला आणि ती पण कुरोपूरला जाऊन करायची हेही ठरवले. मी आधी कधीही कुरोपूरला गेलो नव्हतो. माहिती काढत काढत तिथे प्रचंड प्रयासाने पोहोचलो. मी कोटला पोहोचलो. त्यांनीच बोलवलं होतं म्हणून मी तिथे गेलो. पण हे तेव्हा मला कळतच नव्हते की ही त्यांचीच लीला आहे. तिथे गेल्यावर गुरुजींना भेटून 3 दिवसाचे पारायण करायचे आहे, सोय होईल का असे मी विचारले आणि त्यांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी संकल्प करून पारायणाला श्रींच्या साक्षीने सुरुवात केली. 2 दिवस चिंतेतच पारायण झालं. पारायण संपलं की घरची आठवण यायची, बायको मुलं नजरेसमोर यायची. कारण आता मी त्यांना भेटणार नव्हतो. तिसऱ्या दिवशी पारायण समाप्ती होणार होती. प्रसादाला माझ्यापाशी काहीही नव्हते. चिमूटभर साखर घेऊन 30 अर्पण करून भरल्या डोळ्यांनी सुरुवात केली. आणि बघता बघता माझ्या आजूबाजूला भिंतीला सगळीकडे लाल मुंग्यांनी परिसर भरून गेला, इतका की साखर ठेवायलाही जागा नाही. त्या इतक्या प्रचंड वेगाने येत होत्या आणि पळत होत्या की मी खूप घाबरलो. फक्त अंगावरती यातील एकही मुंगी आली नाही. मला वाटले की मी रडत पारायण करतो हे श्रीपादांना पटले नसावे किंवा माझी सेवाच त्यांना आवडली नसावी. काय करावे सुचेना. दुपारचे 2 वाजले असते आणि गुरुजी पण जवळ नव्हते. मी जाम घाबरलो होतो. इतक्यात एक लहान मुलगा जो 12-13 वर्षांचा माझ्यापाशी आला आणि म्हणाला, पारायण करतोस ना? मग रडतो का? घाबरतो का? चिंता करतोस का? पारायण संपली की कुठेही न जाता सरळ घरी जायचे, लक्षात आले ना? खरं तर मी इथे विचार करत होतो की हा इतका गोरापान मुलगा इथे कसा काय आणि बरोबर दुसरं कोणी का नाही याच्या. मला पुन्हा जोरात आवाज दिला, समजले ना, घरी जायचे, घरी. मी हो म्हणालो खरा, पण माझी इच्छाच नव्हती हो घरी जायची. कारण घरी जायला पैसेच नव्हते माझ्याकडे. मी घरी जाईल तरी कसा? तो मुलगा निघून गेला आणि त्या मुंग्या पण लगेच गेल्या. एकही मुंगी मला दिसेना. मग मी मात्र जबाबलो. त्यावेळी तो मुलगा कोण होता हे ओळखण्यात मी कमी पडलो. तितकी अक्कल माझ्याकडे अजिबात नव्हती. तशी ती आजही नाही. शेवटी पारायण संपले
नमस्कार करून केलेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून मी उठलो आणि पुढे काय हा प्रश्न मोठा हा करून उभा राहिला. घरी जावं तर सावकाराने, न जावं तर इथे आत्महत्या करायची नाही हा आदेश. बरं घरी जावं तर कसं, पैसे नाही तर कसा जाऊ मी. बाहेर आलो आणि पायरीवर बसून राहिलो. जितक्या 3 भक्त मंदिराकडे येताना दिसले. ते मराठी बोलत होते. यावरून ते महाराष्ट्रामधील होते हे समजलं. त्यांनी मला हिंदीत विचारलं, मंदिर आता उघडे आहे का, आता दर्शन करता येईल का. ते मराठी होते म्हणून मी त्यांनाही मराठीतून उत्तर दिलं. मी म्हणालो, आता बंद आहे, अर्ध्या तासांनी उघडेल. पण ते आत गेले आणि दर्शन घेऊन बाहेर आले आणि मला म्हणाले, तुम्ही मराठी कसे बोलता, इथलेच आहात काय. मी म्हणालो, नाही, मी पुण्याचा आहे, इथे आलो होतो पारायण करायला. त्यांना आनंद झाला आणि ते म्हणाले, अरे वा, आम्ही सुद्धा पुण्याचेच. तुम्ही कधी जाणार आहात पुण्याला, काय येताय आमच्याबरोबर पुण्याला. आमच्याकडे कार आहे आणि आम्ही तिघेच आहोत. मी म्हणालो, आलो असतो पण माझ्याकडे खर्चायला पैसे नाहीत. मग तर ते माझ्यावरती ओरडले आणि मला जबरदस्ती घेऊन आले. येताना खाणे पिणे सगळं त्यांनीच केलं. पण पुण्यामध्ये येईपर्यंत पुण्यात कुठे राहतात हे सांगितलंच नाही. घरी आलो आणि परिवाराला बघून रडू लागलो. नंतर श्रीपादांनी केलेली ती लीला माझ्या लक्षात आली की तो मुलगा नव्हताच मुळे, ते होते श्रीपाद. पण मी त्यांना ओळखू शकलो नाही आणि त्यांनी फक्त मला आत्महत्येपासून वाचवलं नाही तर दत्त रूपाने घरी सुद्धा घेऊन आले. माझा हा अनुभव आहे 2007चा आणि आज त्यांच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे. इथे एवढंच सांगेल की परिस्थिती कोणतीही असू द्या, धीर सोडू नका. शेवटी सर्व काही व्यवस्थित करणारे तेच आहेत आणि ते सगळं काही व्यवस्थितच करतात. फक्त परिस्थितीवर मात करण्याची हिंमत ठेवा, सर्व काही मंगलमय होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. धन्यवाद. आणि श्रोतो, याचबरोबर आपल्याला पाठवलेला दिव्य आणि तेवढाच प्रेरणादायी अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमचे काही अनुभव आम्हाला पाठवायला सुद्धा अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन अनुभवांसाठी, व्हिडिओसाठी पाहत रहा मीड फॉर मराठी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक अशाच नवीन अनुभवासह आपल्याच मीड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.